श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज बघा शेवग्याची भाजी बनवायची मस्तपैकी एकदम सोप्या पद्धतीनं. चला तर मग याला छोटे छोटे कट केले, धुवून घेतले. मग त्याला आता पाणी टाकलं, 2 पाण्याने चांगलं धुतलं. मग गॅसवर ठेवले, पाणी टाकून थोडंसं मीठ टाकले, झाकून ठेवून शिजवून घेतलं. त्याला थोडं तुरीची डाळ भिजवलेली होती टाकली त्यात. मग याला फोडणीला कांदा, कोथिंबीर, लसण, टमॅटो सगळं घेतलं. एकदम सोपी पद्धत दाखवते तुम्हाला, झटकीपट. मग द्यायचं आहे तर फोडणी टाकलं, पातेल्यात तेल, मोहरी तडतडू दिली, जिरे टाकले, टाकलं लसण, कोथिंबीर, कढीपत्ता एकदाच टाकला. मग कांदा. आपली सिंपल भाजी. मग थोडं मीठ टाकलं म्हणजे कांदा नरम होतो, मऊ पडतो, चांगलं तळतो. मग टमॅटो टाकला, टमॅटो पण लाल होईपर्यंत परतून घेतलं. चांगलं त्याला परतलं, टमॅटो शिजला पाहिजे त्यात. मग काळा, आपल्या गावाकडचा काळा मसाला, लाल तिखट, बेडगी मिरचीचा, हळद, फक्त एवढंच वापर केला त्यात, बाकी काही नाही. मग ते उकडलेला शेवगा टाकून दिला त्यात. म्हणलं डब्यासारख्या, डब्याला पण होते आपली, जेवायला पण, भातावर पण खायला. बघा अशी झाली भाजी. वास तर खूप छान येत होता. नंतर मग शिजत आल्यावर त्याला शेंगदाण्याची पूड टाकायची. पूड टाकली, थोडं परत उकळू दिली. अशी झाली भाजी, झटपट शेवग्याची भाजी. तुमच्या इकडे काय म्हणतात या भाजीला? सुक्की बी झाली, रस्सा बी झाली. आता घ्या जेवायला ताटात पटकन. भाकरी बरोबर एक नंबर लागती. पण मी चपाती बनवलेली, चपाती, कांदा, भाजी आपली. आवडलं तर लाईक शेअर करा. बघत बघत आपलं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक नंबर.